प्रत्येक दिवस ना हा कधीच सारखा नसतो. काही दिवस आपले खूप गडबडीचे असतात. काही दिवस म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी आठवड्यामधले 5 दिवस तर आपले गडबडीचेच असतात आणि कधीतरी असं होतं एखादा दिवस ना असा खूप निवांत असा मिळतो. तसाच आजचा माझा असा काहीसा दिवस आहे. मी आज घरात एकटीच होती म्हणून म्हटलं आज थोडीशी निवांत सगळी आरामात तयारी करू. स्वतःसाठी काहीतरी वन पॉट असं काहीतरी बनवायचं असा देखील विचार करते. म्हटलं चला आज तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी शेअर कराव्या. खरं सांगायचं तर स्वतःसाठी प्रेमाने काहीतरी बनवणं तितकंच महत्वाचं असतं जेवढी आपण घराची काळजी घेताना स्वतःला विसरून जातो. तर असाच आजचा हा साधा दिवस आहे. नमस्कार, मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज इडली डोशासाठी बॅटर करायचं होतं तर त्याच्यासाठी मी 1 कप तांदूळ घेतलेले आहेत. अर्धा कप मी नाचणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप मी उडदाची डाळ मिक्स करते. हे प्रमाण माझं एवढंच आहे. जेवढं तुमचं तांदूळ असेल ना त्याच्या निम्म्या पटीने तुम्हाला उडदाची डाळ घ्यायची असते. पण आज नाचणीची करत होती म्हणून मी 1 पेला इथे तांदूळ घेतले, अर्धा पेला मी नाचणी घेतली आणि अर्धा कप उडदाची डाळ आणि थोडासा 1 मोठा चमचा मी मेथी घेतलेली आहे. बस आपण एवढ्याच गोष्टी वापरून आपली ही इडली किंवा जो काही डोसा होणार आहे तो तयार होणार आहे. तर हे थोडंसं तयार आत्ता करून ठेवलंय म्हणजे आत्ता भिजत घालून ठेवणार आहे. आज वन पॉट मील मध्ये काय करायचं खूप विचार करून शेवटी मी फायनली असं ठरवलं की आज आपण काहीतरी सूप बनवूया आपल्या स्वतःसाठी. वन पॉट मील म्हटलं ना की आपल्याला खिचडी नाही तर पुलाव स्वतःसाठी करून खायचं असेल ना तर खिचडीच आपल्याला बेस्ट वाटते. तर आज त्यालाच काहीसा ऑप्शन म्हणून माझ्याकडे शेंगा होत्या. थोड्याशा शेंगा मी ठेवणार आहे कारण आपल्याला इडली डोश्याबरोबर काहीतरी चटणी सांबार वगैरे करावं लागेल म्हणून त्याच्यासाठी थोड्याशा शेंगा ठेवल्या आणि बाकीच्या मी एवढ्या शेंगा घेतल्या आणि हे एवढ्याशा शेंगाने ना जवळजवळ 2 ते 3 लोकांसाठी हे सूप होणार आहे. आता जरी मी माझ्या एकटीसाठी बनवत असली ना तरी यातलं थोडंसं सूप मी सचिनसाठी ठेवून देणार आहे. आणि ही अशी रेसिपी आहे ना जी खूप हेल्दी आहे. तर बरं बघा हा जो माझा जो पाऊच आहे, पाऊच म्हणण्यापेक्षा ही जी ज्यूटची बॅग आहे याच्यासाठी भरपूर साऱ्या मला कमेंट येतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी याची लिंक तुमच्याबरोबर शेअर करते. मी प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा ही व्हिडिओमध्ये घेते ना म्हणजे जी तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करते तेव्हा मला खूप साऱ्या कमेंट येतात. तर ही मी मिशोवरनं 2च्या सेटमध्ये घेतलेली आणि याच्यामध्ये कांदे लसूण अगदी छान राहतात, खराब होत नाही. तर हे जे छोटे सांबारसाठी जे आणलेले कांदे होते ना तेच वापरून मी सूप बनवणार आहे. याची टेस्ट ना थोडीशी वेगळी असते. हे थोडेसे महाग असतात म्हणजे आय थिंक हे 30 रुपये पाव किलो वगैरे अशा रेटने मिळतात ते. 30 रुपये किंवा 40 रुपये. जो आपला शेतकरी बाजार असतो ना तिथे तुम्हाला मिळतील किंवा ज्यांच्याकडे प्रॉपर साऊथ इंडियन स्टोअर असतात ना ज्यांच्याकडे सगळं काही व्यवस्थित असं ते ते मिळतं. तिथे हे कांदे तुम्हाला आवर्जून मिळतील. फक्त थोडासा रेट जास्त असतो पण टेस्टला जर तुम्ही हे खरंच एकदा भाजीमध्ये किंवा अशा काही डाळ प्रकारमध्ये जर वापरले ना तर याची टेस्ट खरंच खूप सुंदर होते. तर आज असं डोक्यात चाललंय ना की भांडी घासायचा पण कंटाळा आलाय. तर आज भांडी घासायची ती पण कमी भरायची आहेत मला. तर निवांत जेव्हा असतो ना तेव्हा आपल्या सगळ्यांचं असंच असतं की स्वतःसाठी किती काय काय करायचं, कशाला करायचं. तर आज सोपं आहे बघा. इथे मी शेंगा आणि टमॅटो त्याचबरोबर कांदा आणि 1 गाजर घेतलंय. थोडासा थिकनेस येण्यासाठी आपल्या सूपला आणि थोडीशी क्वांटिटी पण वाढेल आणि खाताना ना अगदी खूप असं पातळ किंवा आपल्याला मग त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा असं काहीतरी बऱ्याच वेळा सूपमध्ये ॲड करावं लागतं त्याला थिकनेस येण्यासाठी. तर त्याच्यामधून म्हणजे ते स्किप करावं याच्यासाठी मी गाजर घेतले. आज मी या अगारोच्या मल्टीपर्पज किटलमध्येच सूप बनवणार आहे. थोडे दिवस तुम्हाला ही बघायला मिळेल माझ्या व्लॉगमध्ये. अधूनमधून बघायला मिळेल कारण मी स्वतः आता ही रोज वापरून बघणार आहे की याच्यामध्ये मी काय काय यूज म्हणजे बनवू शकते आणि माझा याच्याने काम वाचतो म्हणजे टाइम वाचतोय का आणि त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर पण शेअर करेन. तर आता मी डायरेक्ट याच्यामध्ये सूप बनवणार आहे. तर मी खाली पाणी ओतून घेतलंय बघा याच्यामध्ये आणि जे आपल्या शेंगा, लसूण आणि त्याचबरोबर कांदा आणि त्याचबरोबर थोडंसं जे आपण गाजर घेतलेलं ते एकत्र टाकून आपण हे पहिलं शिजवून घेणार आहोत 5 मिनिटासाठी. कोथिंबीर आणि टोमॅटो आपण नंतर म्हणजे नंतर शिजवायला टाकणार आहोत. कारण काय होतं आंबट पदार्थामुळे पदार्थ थोडासा शिजायला वेळ लागतो जेव्हा आपण स्टीमवर किंवा असं काही शिजवत असतो तेव्हा. तर याच्या वरच्या भागावरती मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे 3च आवळे उरलेले. तर ते 3 आवळे आणि 2 अरबी. तर म्हटलं आपण बऱ्याच वेळा सूप बरोबर ब्रेड स्टिक्स वगैरे खातो. म्हणजे तर ते खूप छान लागतात. तर मी म्हटलं की नाही आपण ना अरबीची छान अशी कापं करू जशी सुरणाची वगैरे करतो तशी किंवा बटाट्याचे काप असतात तशी चटपटी तशी. तर असा मस्त असा बेत होईल दुपारसाठी.
आणि इथे आता माझी 5 मिनिटं झालेली आहेत. आता मी याच्यामध्ये टमॅटो आणि कोथिंबीर ऍड करणार आहे. जसं कोथिंबीर आणि टमॅटो शिजायला काही खूप जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे आपण ती नंतर ऍड करणार आहोत. आणि परत आता हे झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिटासाठी परत आपण हे शिजवून घ्यायचं. आणि 7 ते 8 मिनिटानंतर आवळे आपले ऑलरेडी फुटलेत, म्हणजे ते आपोआपच ओपन होतं त्यांचं तोंड, म्हणजे आवळे शिजलेत असं समजायचं. अरबीमध्ये थोडंसं मी सुरी टाकून बघितली तर ती पण शिजलेली आहे, म्हणजे हे बऱ्यापैकी स्टीम झालेलं आहे. आणि वरचं जर स्टीम झालं असेल अरबी वगैरे तर खालचे पदार्थ पण आपोआप शिजले असतील, कारण शेंगा वगैरे शिजायला काही खूप जास्त वेळ लागत नाही. गाजराचे पण आपण खूप बारीक तुकडे केलेले. आता आपण हे सगळं एका भांड्यामध्ये काढून घेऊ. तर मी शेंगा वेगळ्या काढून घेणार आहे आणि जे आपले बाकी पदार्थ आहेत म्हणजे गाजर, टमॅटो, लसूण, कांदा हे वेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे. आता या ज्या शेंगा आहेत ना, तुम्ही डायरेक्ट अशा पण मिक्सरला वाटू शकता. पण मिक्सरला त्या वाटून घेणार, मग त्या परत आपल्याला गाळून घ्याव्या लागतात. तर मी विचार केला, म्हणजे मी याच्या आधी पण हे सूप बनवलेलं, तेव्हा मला मग ते खूप गाळून वगैरे घ्यायला वगैरे थोडासा जास्त वेळ गेला. आणि आता आपल्याला वेळ पण वाचवायचा आणि झटपट पण करायचंय. त्याच्यासाठी मी सुरीने ह्याचा जो गर आहे तो पूर्णपणे मी काढून घेतलाय बघा. आणि मला असं वाटतं ही जी सूपची रेसिपी आहे अगदी सोपी आहे, झटपट होणारी आहे. आणि बऱ्याच वेळा आपण मार्केटमधला स्टाईलचे घरी जेव्हा बनवतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा सोया सॉस, विनेगर असं वेगवेगळ्या गोष्टी ऍड करत असतो. म्हणजे वेगवेगळे मसाले आपल्याला भरपूर लागतात त्याच्यामध्ये. किंवा मग आपण बाहेरचे जे वेगवेगळे रेडीमेडचे पॅकेट येतात 10-10 रुपयाला, ते सूपचे आणून कधीतरी पितो. आपल्याला वाटतं असं कधीतरी की आज पाऊस पडतो, छान गरमागरम सूप झालं पाहिजे. तर हे जे सूप आहे ना, खूप झटपट बनतं. थोडीशी प्रिपरेशन म्हणजे ही आहे की तुम्हाला मार्केटमधनं शेंगा घरात आणून ठेवाव्या लागतील, बस एवढंच. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतातच असतात. तर आता इथे जी अरबी आहे ती मी सोलून घेतली आणि तुम्ही ना याचे बटाट्याचे जे आपण काप करतो ना तशा पद्धतीने याला 3-4 स्लाइस मध्ये पण कापू शकता. उभे कापा किंवा मग राऊंड मध्ये. पण मी फक्त 2च करणार आहे, कारण म्हटलं मग भाजायला खूप जास्त वेळ लागेल. आणि आता आपण ना हा जो गर होता काढलेला शेंगांचा तो, त्याच्यामध्ये बाकीचे जे पदार्थ आहेत जे आपण वेगळे काढून ठेवलेले ते पण एकत्र करायचे. हे पाणी तुम्ही त्याच पाण्यात मिक्सरला वाटलं तरी देखील चालेल, किंवा वेगळं पाणी ऍड करून तुम्ही हे मिक्सरला याची पेस्ट करून घेतली तरी चालेल. आणि आता आपल्याला ना याला गाळून घेण्याची गरज नाहीये, कारण ऑलरेडी सगळं म्हणजे आपण कट करून वेगळं साईडलाच टाकून दिलेलं शेंगा, त्याच्यामुळे तिथे आपला टाइम वाचला बऱ्यापैकी. तर आता मी याला फोडणी वगैरे काहीच करणार नाहीये. हे डायरेक्ट मी पॅन मध्ये, तुम्ही करत असाल तर पॅन मध्ये ओतून घ्या. मी आता या किटल मध्येच डायरेक्ट करणार आहे, कारण मला एकच भांड भरायचंय, कारण भांडी पण मला जास्त घासायची नाहीयेत आज. एकटी असल्यावर थोड्याशा अशा गोष्टी वाटतात ना की नाही कराव्या या सगळ्या गोष्टी. याच्यामध्ये थोडंसं काळी मिरी टाकली, चवीप्रमाणे मीठ टाकलंय, कारण मीठ आपण कुठेच सुरुवातीला वापरलं नव्हतं. एक उकळी काढा आणि छान असं घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल तुम्ही गरमागरम हे सूप पावसात एन्जॉय करू शकता. आणि हे सूप ही टेस्ट अशी आहे ना की खूप जास्त स्पायसी नाही आणि खूप असं असं म्हणजे काय बोलतात ना, एक अशी पचपचीत किंवा अशी चव लागणार नाही. हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे हे सूप एन्जॉय करतील. तुम्हाला स्टार्टर म्हणून जेव्हा काही सर्व करायचं असेल तुमच्या घरी, आता या पावसाळ्यात आपल्याकडे बऱ्याच वेळा असं काही असतं की एखाद्या वेळेस असं वाटतं ना की छान असं काहीतरी मेनू करावा, तर हे तुम्ही सूप बनवा घरी. एखादा काही स्टार्टर मध्ये काही तुम्ही बनवू शकता आणि काहीतरी एखादा पनीर पुलाव किंवा पनीर राईस, फ्राईड राईस मध्ये काहीतरी छान बनवल्यात ना तर खूप सुंदर असा जेवणाचा मेनू तयार होईल बघा. आणि तुम्ही याची थिकनेस बघा खूप छान आहे. आता त्याच्याबरोबर खायला मी म्हटलं जसं तुम्हाला की ब्रेड स्टिक्स वगैरे मी नाही, म्हणजे ऑप्शन नाहीये माझ्याकडे, तर मी म्हटलं म्हणून अरबीचे काप करू. ते तांदळाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडासा जाडा रवा मिक्स केला मी, पॅन मध्ये तेल टाकलं आणि हे कोट करून घेतली अरबी जी होती. अरबीला मी थोडंसं हळद, लाल तिखट आणि त्याचबरोबर कोकमचा आगळ लावलेला. कोकमाचा आगळ कसं हे थोडंसं चिकट होतं, म्हणून मी थोडासा कोकमाचा आगळ लावला. आणि मालवणी माणसं म्हटली ना की फ्राय करताना कोकमाचा आगळ हा पाहिजेच पाहिजे. बऱ्याच वेळा मी तर माझ्या रेसिपीला वापरते, मी कधी कधी कापांना देखील तो वापरते. तर आता छान इथे माझी ही कापं पण तयार झाली आहेत आणि मस्त असं सूप एन्जॉय करायचंय आता.
सूप पिऊन झाल्यानंतर आता म्हटलं ह्या कामांना सुरुवात करू. तुम्ही बघितलं असेल हे पोहे मी भरून ठेवलेले याच्यामध्ये. तर हे जे पोहे आणलेले ना ते मी डायरेक्ट असेच भरून ठेवले, कारण पॅकेट लोळत राहणार इथे तिथे, त्याच्यापेक्षा म्हटलं ते आपण बॉटलमध्ये भरून ठेवू. सचिनने हे पोहे आणलेले जाडे पोहे म्हणून, म्हणजे पोहे रोज खाता येतील नाश्त्याला. पण त्याने हे जे पॅकेट आणलं ते पातळ पोह्याचं आणलं, जाडे पोहे समजून. तर आता मग काय करायचं, तर आता याचा चिवडा करायचा विचार करते मी, पण आज तर काही करणार नाही. आज मी फक्त हे ना निवडून साफ करून म्हणजे चाळून ठेवणार आहे. माझ्याकडे मोठी चाळण पण आहे, पण ती मोठी काढण्यापेक्षा हे असं म्हणजे छोटंसं काढलेलं मला चांगलं वाटतं, म्हणजे खूप मोठं घेण्यापेक्षा. आणि जर सूप असेल ना तर सूप म्हणजे सुपात ते छान असे काय म्हणतात त्याला शब्द, आता मला प्रॉपर आठवत नाही, पाखडत की आखडत, म्हणजे एक्झॅक्टली मला तर तो खरंच आठवत नाही शब्द. आसडले आसडले की काहीतरी असे म्हणजे छान ते त्यातलं सगळं निघून पण जातो, कोंडा वगैरे जो काही असतो तो. तर मी अशा चाळणीमधनं फक्त ते काढून घेतले, कारण मग जेव्हा असं चाळलेले असतील तर मी पटकन ओटीजी मध्ये हा चिवडा तयार करू शकते. तर पोहे आता याच्या बरणीमध्ये भरून घेते. आणि ही गोष्ट मात्र तुम्ही कमेंट मार्फत माझ्याबरोबर नक्की शेअर कराल, की तुम्ही पण कधीतरी एकट्या असाल तेव्हा तुम्ही काय ऑप्शन चूज करता. खिचडी भात बनवता की पूर्ण जेवण बनवता, मला नक्की कमेंट करून सांगा. असं कधी शक्यतो फार आपल्या स्त्रियांच्या बाबतीत फार कमी असतं, की आपल्याला एकटीला स्वतःसाठी जेवण करायचं असतं. असं बऱ्याच वेळा असतं, की कोण म्हणजे एक जरी कोण ना कोणतरी आपल्याबरोबर असतंच असतं, की त्याच्यासाठी पण आपल्याला जेवण बनवावंच लागतं. जरी आपण विचार केला ना, की नको रे मी माझ्यासाठी काय बनवायचं आज, पण समोरच्यासाठी तरी आपल्याला बनवावं लागतं. असं बऱ्याच वेळा होतं, माझ्या बाबतीत पण होतं. पण तुमच्या बाबतीत जर होत असेल म्हणजे झालं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तशा वेळेस तुम्ही एकटीसाठी दाल खिचडीचा ऑप्शन चूज करता, खिचडी भात चूज करता, मसाले भात चूज करता, काय बनवून खाता मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे जे कुरमुरे आहेत नाचणीचे ते ना ऑलरेडी चिवट झालेत बऱ्यापैकी, कारण ते पॅकेटला पण बरेच दिवस झालेत. तर याचा मी विचार करते ना, जो बार असतो ना तो बनवायचा. म्हणजे याच्यामध्ये थोडंसं डार्क चॉकलेट वगैरे यूज करून वगैरे हा छान असा एक म्हणजे जॅगरीचा एक जार म्हणजे बार बनवून मग थोडासा तो डार्क चॉकलेटचा वरून थोडंसं कोटिंग वगैरे करायचा, कारण नाचणीचा आहे. आणि हे नुसते मी तुम्हाला मागे पण दाखवलेले, याच्यामध्ये थोडीशी तुम्ही कोको पावडर वगैरे ऍड करा आणि रोस्ट करा, थोडंसं मध वगैरे टाका. आणि ना ते केलॉग सारखे चोकोज जे लहान मुलांना मिळतात ना तसे टेस्टला लागतात, खूप छान लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आता बरण्या मी काही धुवून घेत नाहीये. ऑलरेडी मी हे जेव्हा भरून ठेवलेलं ना त्याच्या आधीच मी ही बरण्या घासून स्वच्छ करून ठेवलेल्या, म्हणून मी त्या फक्त आता अशा टिश्यू पेपरने पुसून घेते आणि मग हे जे कुरमुरे आहेत ते सगळे याच्यामध्ये भरून ठेवते. इथे ना मी हे जे आवळ्याचं जे लोणचं टाईप आहे ते मी आधीच करून ठेवलं, तुमच्याबरोबर शेअर नाही केलं कारण मी याच्या आधी शेअर केलेलं. तर झटपट असं बनवलं, फक्त मी गुळाच्या ऐवजी आज साखर वापरली. तर या पॅनमध्ये ना मला खूप बरं पडतं, म्हणजे मला असं वाटतं तडका पॅन जर तुम्हाला घ्यायचा असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीचा एक घ्या. कारण याच्यामध्ये एका वेळेसाठी जर तुम्हाला इव्हन थोडीशी भाजी असेल ना गरम करायला, किंवा डाळ जरी थोडीशी उरली असेल ना तर ती गरम करायला आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी राहते. आता हे लोणचं वगैरे पण मला असं छोटंसं करायचं असेल तर खूप परफेक्टली याच्यामध्ये बसतं. याची कॉस्ट थोडीशी 300च्या आसपास पडते, पण हे ट्रायप्लाय आहे, क्वालिटी पण चांगली आहे. आणि याचा ना जो हँडल आहे ना तो खूप मोठा आहे, त्याच्यामुळे तो वापरायला असा खूप गरम होत नाही, आपण हाताळू शकतो त्याला इझिली. तर एका साईडला मी पॅन ठेवलंय बघा, तर या पॅन मध्ये ना पाणी गरम करून ठेवायचं. तर पाणी गरम मी याच्यासाठी, कारण जे आपल्याला इडली डोश्याचं बॅटर आपण जे बनवणार आहोत ना ते कोमट पाणी वापरून बनवणार आहोत. तर कारण आता पावसाळा आहे, थंड वातावरण आहे, त्याच्यामुळे थोडीशी गरमी पाहिजे. पीठ पण आपलं व्यवस्थित सकाळी ज्या टायमिंगला म्हणजे नेहमी येतं त्याच टायमिंगला ते आलं पाहिजे. त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी अगदी कोमट गरम करायचं, खूप जास्त कडकडीत करू नका. आणि आता आपण हे जे आपण तांदूळ नाचणी एकत्र भिजत घातलेले ते तुम्ही मिक्सरला वाटून घ्या. तुम्हाला वाटताना जर वाटत असेल थोडंसं कोमट पाणी वापरावं तर आत्ताच तुम्ही कोमट पाणी वापरलं तरी देखील चालेल, किंवा मी कधी वापरते ते तुम्हाला नंतर सांगते, म्हणजे आत्ताच सांगते. तर आता आपण सगळं तांदूळ आणि त्याचबरोबर जी उडदाची डाळ होती ते मिक्सरला वाटून घेऊ. तर आता हे वाटून घेतल्यानंतर आपल्याला ना पाण्याची मदत लागते हे पीठ परत मिक्स करण्यासाठी, तर तेव्हा तुम्ही हे कोमट पाणी वापरा. तर ते जे कोमट पाणी होतं ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं ओतलं
आणि ते मिक्स करून घेतलं, कारण गरम पाणी असेल तर जो मिक्सरला जो चिकटपणा असतो तो पण पटकन निघून जातो उडदाच्या डाळीचा. आणि हे पिठामध्ये ते आपण मिक्स करतो ना, तेव्हा पीठ पण हाताला नाही गरम गरम लागतं, म्हणजे ऑलरेडी त्याच्यात एक उष्णता ऑलरेडी तयार होते आणि पीठ ना सकाळपर्यंत म्हणजे लवकर येतं. आणि हे असंच मिक्स करायचं हलक्या हाताने. आता याच्यामध्ये मीठ वगैरे काही तुम्ही टाकू नका. मीठ आपण दुसऱ्या दिवशी सकाळी टाकणार आहोत. आणि हे जे गरमी आतमध्ये जी तयार झाली आहे ना कोमट पाण्यामुळे, तर तुम्ही असंच ते झाकून ठेवा. त्याच्यावरती परत एक कपडा टाका, किंवा जर तुम्हाला अजून लवकर पीठ यावं असं वाटत असेल तर सरळ आपला जो कांदा असतो तो मध्यभागी चिरायचा आणि तो कांदा याच्यामध्ये तुम्ही ऍड करा. आणि कांदा ठेवल्यानंतर झाकण लावा आणि वरती झाकून ठेवा. पीठ कांद्यामुळे गरमीमुळे, कांद्याच्या गरमीमुळे, तुम्हाला माहिती आहे कांद्यामुळे थोडीशी गरमी असते, त्याच्यामुळे ते पीठ पण खूप लवकर येतं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा दिवस निवांत होता, म्हणजे माझ्यासाठी असं खूप काही काम नव्हतं. आणि घरात जेव्हा मी एकटी असते तेव्हा इकडच्या तिकडच्या बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी अशा आवरून ठेवते, म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमधनं मग त्या इझी पडतात मला. आणि तुम्ही बऱ्याच वेळा मला या गोष्टी कमेंट मार्फत विचारत असतात की तुला सगळं जमतं कसं. तर मला असं वाटतं थोड्या थोड्या गोष्टींचं जर नियोजन आपण करून ठेवलं, म्हणजे कुठलीही गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर त्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला आयुष्यात कुठलीही गोष्टींमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी थोडंफार नियोजन आपल्याला लहानपणापासून मोठे होईपर्यंत सगळ्याच गोष्टी ठरवून ठेवून मग हळूहळू त्या करायच्या असतात. तर तशाच आहे ते आपल्या डे टू डे रुटीनमधल्या गोष्टी असतात, हळूहळू करून करायच्या असतात आणि मी तशाच गोष्टी सगळ्या करते. हा व्हिडिओ पण मला माहिती नाही, हा पण आधी शूट केलेला आहे. कधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मला खरंच आयडिया नाही आहे. पण जसं मी काय बोलतात, आता मी काल पण जो व्हिडिओ शूट करून ठेवलेला त्याच्यामध्ये पण मी असंच म्हटलेलं की जसं इंटरनेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तसा मग तो तुमच्यापर्यंत येईल. आणि हा पण व्हिडिओ तसाच येईल. इडलीचं जे काही होतं त्याचं जे आता नाचणीचं मी बऱ्याच दिवसानंतर ठेवलं. नाचणी माझ्याकडे मागे मी आणलेली आणि ती काही म्हणजे पिठासाठी आणलेली, म्हणजे जेव्हा मी मिक्स भाकरीचं पीठ आणि मिक्स भाकरीच्या पिठावरनं मला आठवलं की तुम्हाला मिक्स भाकरीच्या पिठाचं मेजरमेंट्स हवं होतं. तर मिक्स भाकरीसाठी जर 2 किलो तांदूळ घेतलं असेल तर तुम्ही 1 किलो नाचणीचं पीठ घ्या, म्हणजे नाचणी घ्या, आणि 1 किलो तुम्ही ज्वारी घ्या किंवा मग 1 किलो बाजरी घ्या, असं घ्या. पण तांदळाचं प्रमाण जास्त ठेवा, म्हणजे मी घेतलेलं ते 5 किलोचं पीठ केलेलं, त्याच्यामध्ये 2 किलो तांदूळ होते, 1 किलो ज्वारी, 1 किलो बाजरी आणि 1 किलो नाचणी असं प्रमाण होतं. तर तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी जास्त प्रमाणात करू शकता, पण तांदूळ जास्त ठेवा. तुम्हाला जर वाटत असेल की बाजरी न घेता तुम्हाला फक्त ज्वारी आणि नाचणी घ्यायची, तसं पण तुम्ही घेऊ शकता. पण मग 3 पदार्थ होतात म्हणून मग मी 4 पदार्थांचं मिळून असं केलंय. आणि बाजरीची भाकरी थोडीशी ना फसफसते आणि नाचणीची पण थोडीशी जर आपण इंडिव्हिज्युअल केली ना तर ती फसफसली जाते, पटकन अशी लाटता पण येत नाही किंवा मग थापता पण येत नाही. म्हणजे मला तरी येत नाही, बाकीच्यांना बऱ्याच जणांना येत असेल पण मला येत नाही. त्याच्यामुळे मग मी असं मिक्स करून पीठ करते. तर चला आता माझ्या पटकन लक्षात आलं तर तुम्हाला हे पण मेजरमेंट्स दिलेलं आहे मी, की कुठल्या पद्धतीने काय मेजरमेंट्स घेऊन मी करते. आणि याच पद्धतीने मी म्हणजे याच पिठाचे मी घावण पण करते, ते बऱ्याचशा व्हिडिओमधून तुमच्याबरोबर शेअर करते. चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओसाठी काही सजेशन असेल ते देखील सांगा. आजच्या म्हणजे काय बोलतात ना, एक रेसिपी जी मी तुमच्याबरोबर शेअर केली खूप हेल्दी रेसिपी आहे. आता पावसाळ्यात तुम्ही ती नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय. टेक केअर.